महाराष्ट्रात जितकी सरकारी कामं होतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची होतात, याच्यात काहीच शंका नाही. कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं. पण ती कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते. ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय. आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे. तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रात जितकी सरकारी कामं होतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची होतात, याच्यात काहीच शंका नाही. कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं. पण ती कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते. ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय. आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे. तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही.